नमस्कार मंडळी. आज आलो डोंगरात. मस्तपैकी चूल पेटवली पोरांनी. ढाना 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 जळायला लागली आणि होताच नियोजन मटणाचं. काय ठेवला टोप, शेटने काढलं मटण, चांगलं धुवून बिन आणलेलं. टोपात ओतलं तेल, चांगलं तेल कडून दिलं. तवर शेटनं इकडं मटणाला हळद मीठ चांगलं चोळून लावलं. हळद मीठ लावल्याचा फायदा म्हणजे काय, आणलेले टेस्टी होते एकदम खतरनाक. मग काय तेल तापलं का बघा, वाईस टाकला कांदा त्यात आणि मग टाकली वरनं चरबीत पण तेल असतं त्यामुळे अगोदर चांगली चरबी भाजून घ्यायची. चांगली हलवून भाजून घेतली. चरबी पण बऱ्यापैकी चांगली भाजली, कडक झाली म्हटलं तर त्याला पण निघालेलं असतं. तर टाकला वरनं कांदा चांगला भाजून घेतला. कांदा भाजून घेतला चांगला, एकदम मस्तपैकी लाल करून घेतला. चांगला हलवून एकदम चांगलं भाजून दिली चरबीने. तर ह्यो बाबा डोळं लावूनच बसलेला, कवा होतंय कधी मला देते ती. आम्ही काय मग आपलं चालू केलं, त्यात टाकले मग कोथिंबीर मिरचीची मिक्स करून आणलेलं, ते पण चांगलं भाजून घेतलं. त्यानं आळलेलं एक चांगली टेस्ट येते. मग टाकलं मटण त्यात, मस्तपैकी त्याला चांगलं एकजीव करून घेतलं आणि मग त्याला ठेवलं शिजत. तर त्यात आणखीन वरनं धने पावडर टाकली, आणखी त्यानं टेस्ट चांगली येते. चांगलं त्याला हलवून एकदम मिक्स करून एकजीव करून सगळं त्याला लावली. ती चटणी बिटणी एकदम पद्धतशीर लावून त्याला चांगलं हलवून आणि नंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकले. आलं लसूण पेस्ट वरनं टाकली, कारण म्हणलं ते परत आणखीन करापते म्हणून मागणं टाकली. चांगली भाजून घेऊन परत मिक्स केलं. तवर इकडं प्रवीण शेटनं कोथिंबीर कापाई घेतलेलीच, त्यांनी एकदम मस्तपैकी कोथिंबीर कापली. मग तवर इकडंच आपलं हलवून घेतलं, सगळं मिक्स एकजीव झालं की मग त्याच्यावर आता ठेवायचं होतं झाकण. आणि इकडं वजरी पण चांगलीच आपली शिजली होती. एका चुली वजरीने एका चुलीवर मटणाचा बेत चालला होता. ह्यात टाकला मटण मसाला, चटणी बिटणी आपण चांगली टाकलेली त्यात अगोदर, म्हणून म्हणलं थोडंसं टाकायचं, तिखट नको व्हायला, नंतर मग जाळ व्हायचा. आणखी मसाल्यात पण होती चटणी, घरचं सगळं होतं. वजरीचं एकदम पद्धतशीर झाली. ही कोथिंबीर टाकली त्याच्या वाळणीच्या ह्याच्यात आणि त्याला चांगले हलवलं. मस्तपैकी मिक्स सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आपण. आता वजरी पण एक खाल्लेली चांगली असती आणि वजरी पण आता इथं तयार झाली. मग काय आपण आळणी टाकलं शिजत, त्याला झाकण ठेवून तेल ठेवून त्याला चाळा खाली मस्तपैकी त्याला हलवत मध्ये चांगलं जाळ करून दिलाय. चांगलं हलवून घेतलं, त्याला चांगलं शिजून द्यायचे आपल्याला. द्यायला मध्ये हलवत राहिलो सगळे एक पाळीनं आपलं. आता त्याच्यावर ठेवलेलं पाणी झाकणावर, ते आपण पाणी ओतून घेतलं आणि ह्या पाण्यावरच आपल्याला असं शिजवायचं असं 3-4 झाकणं भरून पाणी आपण टाकलेलं आहे. चांगलं असं ते हलवून मस्तपैकी त्याला शिजस्तवर गरम पाण्यातच आपण त्याला केलेलं आहे. इकडं आमच्या तात्यानं बघा जाळ घालायचं. जाळाच्या बाबतीत अजिबात तात्याला कमतरता आवडत नाही कसलीच, त्यामुळे तात्यानं जाळ घालायला सुरुवात केलेली. जाळ बी एकदम पाहिजे असा होता, त्यामुळे मटण शिजायला लय वेळ लागला नाही. जेवढं तुम्ही शिजवणार चांगलं तेवढं ते टेस्टी असतं. आळणीसाठी वाज टाकलं पाणी, त्याला परत आणखीन मोठ्या जाळाखाली चांगले आपलं शिजायचे तेवढे. इकडं आमच्या तिथे बऱ्याचशा गया बिया येते ते चरायला डोंगरात. एकदा बघितलं शिजलंय का नाही बघायला, ते आपलं एक पीस काढून घ्यायला लागतो. बघायचं असतं शिजलंय का नाही, म्हणून आपलं एक काढून घेतला.
त्यावर मग लगेच प्रवीण शेट पण म्हणले की आम्हाला पण बघायला द्यावायचं शिजलं आहे का नाही. मग त्यांना दिला हाडकाचा एक पीस काढून. शिजलं नव्हतं म्हणून म्हटलं परत आता 10 मिनटं त्याला हे करून हे आपण भाजलेला मसाला होता तयार करून आलेला घरनं वाटलेला ते आपण टाकलेला त्यात आता मस्तपैकी त्याचा रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी टाकलं आहे एकदम एकजीव करून आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता चांगलं मस्त एकदम मसाला हलवून त्याला व्यवस्थित पाणी बिणी टाकून अशी जी चव येते का नाही एकदम खतरनाकच. परत रश्श्यासाठी वाज पाणी वाढवलं थोडंसं आणि मग शेवटी वरनं टाकायला कोथिंबीर तात्यानं कापली. कोथिंबीर टाकल्यावर आणखीन चांगला त्याला चव येते. मग झाकण ठेवलं आणि त्याला ते शिजत ठेवलं उकळत व्हायचं. मग काय करतं वर इकडे शेटनं कांदा बिंदा फोडायला सुरुवात केली. अक्षय शेटनं तर लिंबू चिरला. इकडं भाकऱ्या पण उघडल्या सगळ्या जणांना आपल्या आणलेल्या. बसलो जेवाय सगळे आणलं. मग टोप उचलून इकडं बैठकीत मैफिलमध्ये ठेवला मधी. मग काय झालं वाटणं सुरू. प्रत्येकानं आपापल्या ताटल्या घेतल्या पुढं गेल्या. पहिला वाढला कट. सगळ्यासनी वायस कट दिला आणि मग सगळ्यांना मोजून मापून सगळ्यांना दिली पिस खा मटण. सगळ्यांना मापात पाप न करता तात्याने सगळ्यांना जेवण वाढलेलं मस्तपैकी. आपापल्या भाकऱ्या ज्याने त्याने उघडल्या केलं चालू.